नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकीने ओवीच्या वाढदिवसानिमित्त मालती आणि शर्वरीमधील गैरसमज दूर करत आणले एकत्र. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, ऐश्वर्याच्या प्लॅनची वाट लावत इथे जानकीने ऐश्वर्याचा प्लॅन उधळून लावत ओवीच्या वाढदिवसाचं केलं जंगी सेलिब्रेशन. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे शर्वरी आणि जानकीचं जे काही गुपित असतं ते आता फुटलेलं असतं आणि हे कारस्थान असतं ऐश्वर्याचं. त्यामुळे इथे घरामध्ये आता सगळेजण शर्वरीवरती आणि त्याचबरोबर जानकीवरती थोडे रागवलेले असतात. आता याच्यामध्ये जानकीची खरं तर काहीही चूक नाही आहे, कारण तिला शर्वरीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. शर्वरीने इथे आता जीव देण्याची गोष्ट केल्यानंतर जानकीला सगळ्यात महत्त्वाचा तिचा जीव वाटतो आणि त्यामुळे ती घरातल्या लोकांबरोबर इथे खोटं बोलत नाही, पण सत्य लपवून ठेवते. त्यामुळे इथे आता ऐश्वर्याने हे सगळं कारस्थान केलेलं असतं इथे शर्वरीला आणि जानकीला फसवण्यासाठी. पण ते वेळीच ज्योतिकाचं सत्य आता सगळ्यांच्या समोर येतं म्हणून, नाहीतर हे नाटक आता शर्वरीसाठी आणि जानकीसाठी जीव घेणं झालं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता मालती काकू शर्वरीवरती खूपच जास्त रागवलेले असतात, कारण त्यांना एका आता जोगतिरीने सांगितलेलं असतं की तुमच्या घरामध्ये तुमचे मिस्टर म्हणजे इथे विक्रांतचे बाबा पुनर्जन्म घेणार आहेत, तुमचे मिस्टर तुमच्या मुलाच्या पोटी जन्म घेणार आहेत. ही गोष्ट आता इथे एका गुरुजींनी जोगतिरीने सांगितलेली असते मालतीला आणि तिला असं वाटत असतं की शर्वरी जर आता खरोखर प्रेग्नेंट आहे तर मग माझे मिस्टर म्हणजे माझा नवरा तिच्या पोटी जन्माला येईल असं मला वाटते. आणि आता आपला नवरा पुनर्जन्म घेऊन येणार आहे म्हणून तिला दुप्पट आनंद झालेला असतो. पण तिच्या आनंदावरती विरजण पडतं, कारण इथे शर्वरीने प्रेग्नेन्सीचं नाटक केलं ही गोष्ट समोर आल्यानंतर मालती काकू खूप चिडतात, त्यांच्या भावना दुखावल्या जातात. एवढं मोठं सत्य आमच्यापासून लपवलं, आमची फसवणूक केली म्हणून त्यांना खूपच जास्त राग येतो आणि त्या चिडून तिथून निघून गेलेल्या असतात. त्यानंतर घरातलं वातावरणसुद्धा दूषित होतं, कारण घरामध्ये चोरओटीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि सगळ्यांना सत्य कळतं की जिची आपण चोरओटी भरतोय ती प्रेग्नेंटच नाही आहे. त्याच्यामुळे सुमित्रा, नाना, घरातले सगळेजण उदास झालेले असतात. पण प्रेक्षकांनो, इथे जानकी त्यांना म्हणते की शर्वरी वंशना माफ करा, त्यांनी हे सगळं केलं मालती काकूंच्या प्रेशरखाली येऊन केलं, त्यांना बाळ हवंय म्हणून ते इतक्या त्यांच्या मागे लागल्या होत्या की त्यांना हे चुकीचं पाऊल उचलावं लागलं. तेव्हा तुम्ही आता शर्वरी वंशांवरती जास्त रागू नका. मी सुद्धा सत्य तुमच्यापासून लपून ठेवलं म्हणून मनापासून तुमची माफी मागते, शक्य झाल्यास मला तुम्ही माफ करा, असं आता जानकी म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, मालती काकू चिडलेल्या असतात. त्या आता आपली बॅग वगैरे पॅक करतात आणि म्हणतात की एक काम कर आता विक्रांत, तू आता माझं गावचं तिकीट कर, त्या तिकिटाचे जे पैसे होतील ना ते सुद्धा सांग, मी ते पैसेसुद्धा तुला देणार आहे. आणि इथे आता शर्वरी अगदी पाया वगैरे पडत असते, मनापासून इथे मालतीची माफी मागत असते. मालती काकू काही ऐकायला तयार नसतात. मालती काकू म्हणत असतात की तू माझी खूप मोठी फसवणूक केली आहेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. आणि त्या म्हणतात की मी आता गावाला निघून जाईन. दुसऱ्याच दिवशी त्या गावाला जाणारच असतात. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजणं जागे असतात, त्यांना काही झोप लागत नसते. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी मला झोप येत नाही आहे गं, मला माझ्या शरूची, माझ्या बहिणीची काळजी वाटते. ती कितीही हट्टी असली, काही असली तरीसुद्धा, कितीही चुकली असली तरीसुद्धा ती आपली बहीण आहे ना गं, मग मला तर तिची फार काळजी वाटते. ती आपली आहे, चुकली तरी आपण तिला माफ केलं पाहिजे. तिच्या चुका आपण नाही पोटात घेणार तर कोण घेणार. माझ्या बाबतीत तिने किती चुकीचा समज करून घेतला होता, मला वाटेल तसं बोलली होती, पण मला तिचा राग नाही आला गं, कारण त्यावेळेला तिच्या डोळ्यावरती गैरसमजाची पट्टी होती आणि म्हणून ती हे सगळं बोलत होती. नाहीतर माझ्या बहिणीचा माझ्यावरती किती जीव आहे हे मला माहिती नाही का. तेव्हा तसंच आताही ती चुकले, पण मालती काकूंनी तिला जरा समजून घ्यायला हवं आहे. काय माहिती मालती काकू तिच्याबरोबर कशा वागत असतील. शर्वरीने फक्त काही चुकीचं पाऊल उचलायला नको
मालती काकूंची तरी काय चुकी गं? म्हणजे जेव्हा त्यांना कळलं की शरू प्रेग्नेंट आहे तेव्हा तू बघितलंस ना, त्या शरूचे किती लाड करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू हे जातच नव्हतं. किती खुश होत्या त्या. मग आई म्हणून जर त्यांनी आपल्या मुलाकडून आणि सुनेकडून एका बाळाची अपेक्षा केली तर कुठे बिघडलं? पण त्यांनी एवढं फक्त प्रेशर द्यायला नको होतं. तेव्हा आता आपल्यालाच काहीतरी करून त्या दोघींना एकत्र आणायला हवं आहे गं. मालती काकूंचा राग घालवायला हवा. असं जर त्या रागात असतील तर त्या दोघींमधली दरी कधीच मिटणार नाही. तेव्हा इथे मला आता शरूची काळजी वाटते. मालती काकू तिच्याजवळ बऱ्या वागत असतील ना? तेव्हा इथे जानकी म्हणते, ऋषिकेश माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण आता एक काम करू शकतो. आपल्याला जर मालती काकू आणि शर्वरी वंश यांच्यातील दरी कमी करायची असेल तर माझ्याकडे एक आयडिया आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, काय आयडिया आहे? तेव्हा जानकी म्हणते, उद्या काय आहे सांगा बरं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, उद्या आपल्या ओवीचा वाढदिवस आहे. तेव्हा जानकी म्हणते, मग उद्या ओवीचा वाढदिवस आहे ना, त्या निमित्ताने आपण त्या दोघींना आता घरी बोलूया. आपण स्वतः जाऊया त्यांना आमंत्रण द्यायला. ते येणार नाहीत पण आपण जाऊया आणि त्यांच्याशी निदान बोलून तरी बघूया ना. इथे आता ओवीचा वाढदिवस आपण दणक्यात साजरा करायचा आणि त्याच्यामध्ये आपण इथे शर्वरी वंश, विक्रांत भाऊजी आणि मालती काकू यांनासुद्धा बोलवायचं आणि त्यांच्यामधले गैरसमज आहेत ना ते दूर करण्याचे प्रयत्न करायचे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, ठीक आहे. त्यानंतरला इथे आता जानकी म्हणत असते की आई, आज ओवीचा वाढदिवस आहे ना. तेव्हा इथे जानकी आता ओवीचा वाढदिवसानिमित्त मालती काकूंकडे जायचं असं म्हणते. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो जा ना. त्या निमित्ताने जर मालती काकूंचा जर राग कमी झाला तर बरंच होईल असं सुमित्रा म्हणत असते. सुमित्राने इथे ओवीला आवडतो तसा बदामाचा शिरा केलेला असतो आणि तो तिला सकाळ सकाळ भरवलेला असतो आणि तिच्यासाठी प्रार्थना केलेली असते. तिला भरभरून आशीर्वाद दिलेला असतो. तेव्हा ओवी इथे आता वाढदिवस असतो म्हणून खूपच जास्त खुश असते. घरामध्ये इथे चैतन्याचं वातावरण असतं. तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, मी आणि ओवी आम्ही तिघेही जातो मालती काकूंना आमंत्रण द्यायला. त्याशिवाय त्या येतील असं काही वाटत नाही. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, ठीक आहे तू जा. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जानकी, ऋषिकेश, ओवी तिघेही जण जात असतात मालती काकूंना बोलवायला. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की जा ऐश्वर्या म्हणते, जा जानकी जा. तुला काय वाटलं? तू ओवीचा वाढदिवस साजरा करू शकणार आहेस का? तू इथे त्यांना आमंत्रण द्यायला जा गं. पण इथे ओवीचा वाढदिवस साजरा होईल तेव्हा ना, असं आता इकडे ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे ऐश्वर्या आता वाढदिवसामध्ये सुद्धा काहीतरी गडबड करायचं ठरवते. तेव्हा इथे आता घरातलं वातावरण थोडंसं दूषित असतं कारण मालती काकू चिडलेल्या असतात. पण इथे शर्वरी आपले प्रयत्न सोडत नाही. शर्वरी आपल्या सासूची माफी वारंवार मागत असते. ती पाया वगैरे पडत असते. तेव्हा इथे मालती आपली गप्प बसलेली असते. तिचं तिकीट वगैरे केलेलं असतं, ती जाणारच असते. तेवढ्यातच इथे आता दरवाजा हा नॉक केला जातो. डोरबेल वाजल्यानंतर इथे मालती दरवाजा उघडते तर ऋषिकेश, जानकी आणि ओवी तिघेही जण आलेले असतात. तेव्हा इथे मालती म्हणते, तुम्ही इथे का आलात? तेव्हा ओवी म्हणते, आम्ही तुम्हाला इथे वाढदिवसासाठी आमंत्रण द्यायला आलो आहे. आम्ही आतमध्ये येऊ का आजी? असं म्हणाल्यानंतर मालती ओवीकडे बघतच राहते. मालती खूप इमोशनल होते जेव्हा ओवी त्यांच्याकडे गेलेली असते. तेव्हा ओवीला बघितल्यानंतर मालती म्हणते, ये ना बाळा आतमध्ये ये. तेव्हा जानकी, ऋषिकेशसुद्धा जातात. तेव्हा जानकी म्हणत असते, काकू तुम्ही आमच्यावरती रागवा, चिडवा, तो तुमचा अधिकार आहे. आम्ही चुकलो तर तुम्ही आमचा कान पिळा, मला काहीच वाटणार नाही. तुम्हाला माहिती आहे मी जेवढं माझ्या सासू सासऱ्यांना मान देते, माझ्या आईबाबांना, तेवढंच मी तुम्हालाही देते. कारण तुम्हीसुद्धा विक्रांत भाऊजींची आई आहात, मोठे आहात तुम्ही. आम्ही चुकलो आहे. तुम्ही आमच्यावरती रागवलात, आमचा कान पिळलात तरीसुद्धा मला राग येणार नाही, हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता जानकी खूपच जास्त इमोशनल होते. ती म्हणत असते की माफ करा, खरंच माफ करा मालती काकू, पण शर्वरी वंशांचा इतका रागराग करू नका. हे बघा, मी तुम्हाला सांगते अगदी मनापासून तुमच्या घरामध्ये वंशाचा दिवा लवकरच येईल. मालती काकू इथे आपल्या शर्वरी वंशांची कूस लवकरच उजळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो चांगल्यांचं नेहमी चांगलंच होतं, त्यांचं वाईट का होईल? तुम्ही जर कधी कुणाचं वाईट चिंतलेलंच नाही आहे तर देव तुमचं वाईट का करेल? तुमचं सगळं काही चांगलं होईल. आज आमच्या ओवीचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने तुम्ही आमच्या घरी यावं अशी आमची इच्छा आहे. मी तुम्हाला वाढदिवसासाठी सगळ्यांना आमंत्रण द्यायला आली आहे. तेव्हा मालती म्हणते की शर्वरी येईल आणि विक्रांत येईल, पण मला काही जमणार नाही आहे, आज मी गावाला चालले. तेव्हा जानकी म्हणत असते की असं का करताय तुम्ही? तुम्ही ओवीची आजी नाही आहेत का?
ओवी तुमची नात नाही का? सांगा ना. ओवीसुद्धा तुमची नात आहे ना. जोपर्यंत आता या घरामध्ये शर्वरी वंशंचं बाळ येत नाही तोपर्यंत ओवी तुमची नात आहे, असं तुम्ही का बोलत नाही? तेव्हा जानकी म्हणते की मालती काकू, मलासुद्धा आई नाही आहे हो. म्हणजे आता माझं लग्न झाल्यापासून मला आई आणि वडील दोघेही मिळाले, पण मला माझी माहेरची आई तर नव्हतीच ना. मग तुम्ही आता ओवीची आजी म्हणून येणार नाहीत का? तेव्हा इथे मालतीचा राग घालवण्याचा जानकी कसा तरी प्रयत्न करत असते आणि शेवटीला तिचा राग जातो आणि ती म्हणते की ठीक आहे, मी येईन. पण तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे जानकीने आता मालतीला खूप समजावलेलं असतं आणि ओवीच्या वाढदिवसाचं आमंत्रण दिलेलं असतं. तेव्हा इथे मालती ओवीसाठी तयार झालेली असते, पण इथे ऐश्वर्याने खूप मोठा तमाशा करायचं ठरवलेलं असतं. इथे आता जानकीने वाढदिवसानिमित्त खूपच जंगी सेलिब्रेशन ठेवलेलं असतं. आपल्या मुलीचा वाढदिवस तिला दणक्यात साजरा करायचा असतो आणि त्यासाठी तिने एवढा मोठा 5 किलोचा केक मागवलेला असतो. आता केकची ऑर्डर ही येणारच असते प्रेक्षकांनो, पण आता बड्डेमध्ये काहीतरी खराबी तर करायला पाहिजे आणि ऐश्वर्या तर त्यासाठीच असते ना. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की ओवी तुझा वाढदिवस एवढा दणक्यात साजरा होतोय गं, पण आता त्याचा केक जर कापला नाही तर वाढदिवस कसला? तेव्हा इथे आता ओवी केकच कापणार नाही तर वाढदिवस कसा बरं साजरा होईल, असं इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो, ऐश्वर्या आता मालतीला फोन करते आणि म्हणत असते की काय मालती काकू, जानकी आली होती ना गोड गोड बोलायला, आमंत्रण द्यायला, मग आता येणार आहात का तुम्ही वाढदिवसाला? मला माहिती आहे हो, खरं तर तुमची इच्छा नाहीच आहे यायची, बरोबर की नाही? एवढा अपमान केल्यानंतर, आपल्या सुनेने आपली फसवणूक केल्यानंतर त्यांच्या माहेरच्या लोकांसमोर तुम्ही याल तरी कसं? तुमची इच्छा तरी होणार आहे का इथे यायची? तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या मुद्दामून मालती काकूंना भडकवण्याचं काम करत असते. तिला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा मालतीमधलं आणि शर्वरीमधलं अंतर कमी व्हायला नको. तेव्हा ऐश्वर्या इथे आता मालतीला भडकवण्याचं काम करत असते, पण कुठेतरी मालतीला वाटत असतं की नाही, ओवी ही मलासुद्धा नातीसारखी आहे. ओवीचं मन नाराज करायला नको, कारण ओवीने खूपच मनापासून तिला आमंत्रण दिलेलं असतं. त्यामुळे ऐश्वर्याने भडकवल्यानंतरसुद्धा इथे आता मालती आलेली असते. त्यामुळे इथे आता सुमित्रा असू दे, त्याचबरोबर इथे शर्वरी असू दे, इथे नानासाहेब असू दे, सगळेजण मनापासून मालतीची माफी मागतात. अगदी मनापासून तिचा आदरातिथ्य करत असतात, तिचा व्यवस्थित पाहुणचार करत असतात. ओवीचा वाढदिवस म्हटल्यानंतर अवंतिका आणि इथे सौमित्रसुद्धा आलेले असतात. ते दोघेजणंसुद्धा वाढदिवसाला येतात आणि मनापासून इथे मालतीची माफी मागतात. तर इथे मालतीला किती वाईट वाटलं असेल या गोष्टीची सगळ्यांना कल्पना असते आणि म्हणूनच इथे आता शर्वरी वंशंची सुद्धा काही चूक नाही आहे. त्यांनासुद्धा तुम्हाला आनंदी ठेवायचं होतं. दुसऱ्या सासू आपल्या सुनांबरोबर किती चांगलं वागतात हे त्यांना अनुभवायचं होतं, म्हणून हे सगळं चुकून घडलं. त्यामुळे इथे आता शर्वरीसुद्धा मनापासून तिच्या पाया वगैरे पडते आणि इथे त्यातलं अंतर थोडंफार का होईना पण कमी झालेलं असतं. मालतीचा थोडा राग हा गेलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता केक आल्यानंतर तो केक बघितला जातो तेव्हा जानकीच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण केक पूर्णपणे खराब झालेला असतो. तो केक ऐश्वर्याने खराब केलेला असतो. आता 5 किलोचा केक इथे कापण्यासाठी मागवलेला असतो. त्याच्यावरती ओवीचा फोटो असतो आणि तो फोटो पूर्णपणे खराब केलेला असतो. तेव्हा इथे आता ऐश्वर्याचं कारस्थान जानकीला कळलेलं असतं, पण इथे आता जानकी तरी काही ऐकते का? जानकीने इथे आधीच एक केक बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला असतो आणि त्याबद्दल इथे ऐश्वर्याला काहीही माहिती नसतं. तेव्हा इथे केक आता खराब झाला आहे. जानकी केक आणायला गेले ते आहे तरी कुठे? सगळेजण वाट बघत असतात. तेव्हा जानकी केक घेऊन येते, पण तिने स्वतः बनवलेला. तर इथे एक बाहेरून ऑर्डर केलेला केक जो ऐश्वर्याने खराब केलेला असतो आणि घरामध्ये सकाळी लवकर उठून बनवलेला केक ज्याबद्दल ऐश्वर्याला काहीच माहिती नसतं, तो हाताने बनवलेला केक तर इथे आता ओवीला खूपच जास्त आवडतो. तो ऑप्शन म्हणून इथे जानकीने आपल्या मुलीसाठी प्रेमाने बनवलेला असतो. तर अशा पद्धतीने इथे आता ऐश्वर्याने केक खराब केल्यानंतरसुद्धा इथे ओवीचा वाढदिवस साजरा होऊ नये अशी तिची इच्छा असते, पण तिचा हा प्लॅन जानकीने उधळून लावलेला असतो आणि जानकीने जो स्वतः बनवलेला केक असतो तो ती बाहेर घेऊन येते आणि तोपर्यंत तिने इथे एमर्जन्सीमध्ये दुसऱ्या केकची ऑर्डर दिलेली असते. तर तो केक येणारच असतो, पण आता केक कट करण्यासाठी इथे जानकीने आपल्या हाताने बनवलेला केक सगळ्यांच्या समोर आणून ठेवलेला असतो आणि तो केक ओवीला फार आवडतो.
आणि तो मनापासून ओवी केक कट करते आणि पहिला केकचा तुकडा ती मालती काकूंना भरवते. मालती काकूंना खूपच जास्त प्रेमाने ती तुकडा भरवते आणि ती म्हणते की आजी, तुम्ही माझ्या आजी आहात ना, मग पहिला घास तुम्ही मला केकचा भरवा. तेव्हा इथे मालती काकू आपल्या हाताने ओवीला केक भरवतात आणि त्या खूप इमोशनल होतात. आणि इथे ओवी म्हणते, मी पण तुमची नातच आहे ना, मग तुम्ही माझ्यासाठी गिफ्ट आणलं नाही का? तेव्हा इथे मालती काकूंनी आता ओवीसाठी खूपच छान असं गिफ्ट आणलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, मालती काकू, ओवीसुद्धा तुमची नात आहे. जोपर्यंत शर्वरी वंशांना बाळ होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या ह्या नातीचे लाड करा ना. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मालती काकूचे डोळे उघडलेले असतात. ऐश्वर्याने एवढे कट कारस्थानं केलेले असतात तरी देखील इथे जानकीच्या सुंदर शब्दांनी, इथे आता ओवीच्या मधुर शब्दांनी मालती काकू वाढदिवसाला येतात आणि त्या निमित्ताने का होईना पण शर्वरी आणि त्यांच्यातले वाद हे मिटलेले असतात. इथे आता शर्वरीचा खूपच जास्त चेहरा हसरा होतो, कारण जानकीने शेवटीला मालती काकूंच्या चेहऱ्यावरती स्माईल आणलेलं असतं. आणि इथे ऐश्वर्याचं कारस्थान जानकीने उधळून लावलेलं असतं. इथे ऐश्वर्याने किती प्लॅन केला होता इथे आता मालतीला भडकवण्याचा, पण शेवटीला जानकी जिंकते. जानकी तिच्या मनातला जो काही इथे खटमळ असतो तो काढून टाकते आणि शर्वरीबद्दल प्रेम निर्माण करते. अशा रीतीने इथे जानकीने आता ऐश्वर्याचा संपूर्ण प्लॅन उधळून लावत इथे आता ओवीचा वाढदिवस अगदी दणक्यात साजरा केलेला असतो. जंगी सेलिब्रेशन करत इथे ऐश्वर्याचा सगळा प्लॅन उधळून लावत तिला तोंडावरती पाडत इथे जानकीने पुन्हा एकदा ऐश्वर्याला मात दिलेली असते आणि आपल्या मुलीचा इथे वाढदिवस आपल्या कुटुंबाला एकत्र आणत दणक्यात साजरा केलेला असतो आणि पुन्हा एकदा ऐश्वर्याला तोंडावरती पाडलेलं असतं.